Hello, welcome to online study of physics by Boite sir. Students, in last lecture we have studied what are the different modes of vibration in a vibrating string. Also we find out what is the fundamental frequency of vibrations of string. Now just we repeat here the fundamental frequency of vibration of string. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलेलं आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग दॅट इज इक्वल टू एन इज इक्वल टू 1/2 टॉयस एल इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी डिवायडेड बाय एम. इथं आता लक्षात घ्या, एन म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट मोड, दॅट इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. एल लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, टी टेन्शन with which string is stretched, and m mass per unit length. It is also known as linear density. This is the fundamental frequency. From this equation you know that fundamental frequency is depend upon L, T and m. All the laws are determined if both two are constant, then frequencies depend upon third. यात एल, टी आणि एमपैकी दोन जर कॉन्स्टंट असतील तर फ्रिक्वेन्सी ही तिसऱ्यावर अवलंबून असतील. त्याच्यानुसार याचे वेगवेगळे लॉज पडतात. प्रथम आपण पाहणार आहोत लॉ ऑफ लेंथ. विद्यार्थी मित्रांनो बघा, लॉ ऑफ लेंथ म्हणजे काय? एन इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एल इफ टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग अँड मास पर युनिट लेंथ ऑफ स्ट्रिंग आर कॉन्स्टंट. आता तुम्हाला माहिती आहे एन म्हणजे काय? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग, आणि एल म्हणजे काय? व्हायब्रेटिंग लेंथ. आता हे स्टेटमेंटमध्ये कसं येतं बघा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ स्ट्रिंग इफ टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग अँड मास पर युनिट लेंथ आर केप्ट कॉन्स्टंट. सर्वांच्या लक्षात आलं का? n inversely proportional to L if T and M are constant. यालाच काय म्हणतात? लॉ ऑफ लेंथ. सेकंड लॉ बघा काय? लॉ ऑफ टेन्शन. लॉ ऑफ टेन्शन सेम, n डायरेक्टली proportional to square root of T if L and length of string and mass per unit length of string are constant. बघा, जर लेंथ ऑफ स्ट्रिंग अँड मास पर युनिट लेंथ कॉन्स्टंट असतील तर एन डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. आता स्टेटमेंट कसं होतं बघा, पर सेम हे सेमच. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन इफ लेंथ ऑफ स्ट्रिंग अँड मास ऑफ per unit length of string are kept constant. It is n directly proportional to square root of t if vibrating length and mass per unit length are kept constant. This is known as law of tension. Now see the third law, law of linear density. It is also called as law of mass per unit length because linear density is nothing but mass per unit length. n is inversely proportional to square root of m if L and T are constant. Fundamental frequency of vibrations of string is inversely proportional to square root of linear density if length of string and tension along the string are kept constant. This is called law of linear density. जर लेंथ ऑफ स्ट्रिंग अँड टी हे दोन्ही कॉन्स्टंट असतील तर एन इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एम. यालाच काय म्हणतात? लिनियर लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी असं म्हणतात. वी नो दॅट द लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मास पर युनिट लेंथ if L length of string and tension along the string are kept constant.
But student, you know that mass linear density is given as volume per unit length into density of that material or wire. व्हॅल्यूम पर म्हणजे लिनियर डेन्सिटी म्हणजेच काय, मास पर युनिट लेंथ, आणि ती कशी देतात आणि व्हॅल्यूम पर युनिट लेंथ गुणिले डेन्सिटी. आता व्हॅल्यूम किती असतं सांगा मला, पाय आर स्क्वेअर एल म्हणजे एरिया इंटू लेंथ. आता पर युनिट लेंथ आहे म्हणजे काय होणार, लेंथनं भागणार आपण गुणिले रो. व्हॅल्यूम पर युनिट लेंथ मीन्स व्हॉट, व्हॅल्यूम डिवायडेड बाय लेंथ and density, L cancel, then what remains, linear density. Linear density becomes pi r square rho. आता लिनियर डेन्सिटीची ही व्हॅल्यू आपण ह्या लॉमध्ये घातल्यानंतर हा लॉ काय होतो, n इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ पाय आर स्क्वेअर रो. आणि हे सेम इफ L अँड T आर कॉन्स्टंट. आता याच्यामध्ये आर कॉन्स्टंट असेल, L अँड T कॉन्स्टंट असेल तर काय होईल सांगा, n इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. बरोबर. आता याच्यात रो कॉन्स्टंट आहे, L अँड T कॉन्स्टंट आहे. ह्या लॉ ऑफ लिनियर डेन्सिटीचा पहिला भाग झाला. आणि दुसरा भाग काय होईल, n इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर म्हणजे n इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू r. This is the next part of law of linear density, that is fundamental frequency of vibration of string is inversely proportional to square root of density. Also fundamental frequency of vibration string is inversely proportional to the radius of string. विद्यार्थ्यांनो, आपण लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग बघितलेला आहे. याचा पुढचा भाग आपण पाहणार आहोत, तो म्हणजे सोनोमीटर. आता बघा काय, सोनोमीटर इट इज ॲन डिव्हाइस यूज टू मेजर द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्ह. साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी मोजायला सोनोमीटरचा वापर करतात. सोनोमीटरचे बरेचसेच उपयोग आहेत. सोनोमीटर इज यूज टू डिटरमाइन फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क. ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी सुद्धा सोनोमीटरचा उपयोग करतात. सोनोमीटर इज यूज टू व्हेरीफाय द लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग प्रूव्ह करायला सुद्धा, व्हेरीफाय करायला सोनोमीटर वापरतात. आता सोनोमीटर म्हणजे काय बघा, इट इज अ हॅलो रेक्टँग्युलर वुडन बॉक्स कॉल्ड ॲज साऊंड बॉक्स. हा लाकडी चौकोनी पोकळ रिकामा बॉक्स आहे. इट कन्सिस्ट ऑफ लार्ज मास ऑफ एअर टू व्हायब्रेट विथ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. याचा उपयोग काय आहे बघा, ह्या बॉक्समध्ये जी हवा असते ती एक्सटर्नल पिरियडिक फोर्सच्या साहाय्यानं जास्त व्हायब्रेट होते. त्याच्यासाठी हा हॅलो वुडन बॉक्स वापरलेला असतो. इट कन्सिस्ट ऑफ बॉक्स. आता ह्याचं जे टेक्निक आहे ह्या साऊंड बॉक्सचं, ते कशामध्ये वापरलं जातं, जो आपण म्युझिकल बघितला बघा तुम्ही, तनपुरा, वावलियन, गिटार, त्यांना जे सगळे लाकडी बॉक्स असतात ना ते साऊंड बॉक्सच असतात. आणि त्यांच्या ज्या स्ट्रिंग असतात ना ते हेच असतात. म्हणजे याचं जे प्रिन्सिपल आहे ते त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये वापरलेलं आहे. इट कन्सिस्ट ऑफ 2 ब्रिजेस P अँड Q. नाय पेजेस असं म्हणतात. हे सपोर्ट आहेत, ठोकळे आहेत हे दोन वायरला, P अँड Q. दे आर मूव अलॉंग द लेंथ. असे हे दोन्ही ठोकळे आपल्याला असे मागे पुढे करता येतात. द नाईफ एजेस P अँड Q मूव अलॉंग द लेंथ पॅरलल टू द लेंथ ऑफ सोनोमीटर बॉक्स. A thin uniform metal wire fixed to the one end of the sonometer box and another end of wire passes over the pulley. Another end of wire is attached to the hanger.
another end of wire is attached to the hanger. We can add the different slotted weights to the hanger to provide the proper tension along this string. Different weights or slotted weights are added in hanger to provide proper tension along this string. Isn't it? This नाव सियर हे याचं झालं कन्स्ट्रक्शन. आता याचं वर्किंग नेमकं काय होतं बघा. याच्यामध्ये अकॉर्डिंग टू लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंगमध्ये जसे आपण व्हायब्रेशन निर्माण केलेत तसेच इथं करायचे. आता बघा ह्या ब्रिज नाईफ एच पी आणि नाईफ एच क्यू हे काय होतात, रिजिड सपोर्ट होतात. वेन वायर इज प्लग्ड ॲट द सेंटर or wire is made to vibrate by external periodic force, then transverse waves, बघा हे मी दाखवतोय, transverse waves set up along the string and get reflected from knife edges. The incident transverse waves, या incident आणि ह्या काय आल्या reflected, incident transverse waves and reflected transverse waves form the stationary wave. Now adjust the distance between two bridges such that the length is vibrating length between A and B so adjusted that one loop is formed. आपल्याला हे अंतर असं ॲडजस्ट करायचं आहे की एक लूप तयार झाला पाहिजे, ज्याच्यामुळं काय होईल, वायर व्हायब्रेट विथ मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड, दॅट इज रेझोनन्स ऑकर. लक्षात आलं का? आता रेझोनन्स कसा ऑकर होते त्याचं एक एक्झाम्पल सांगतो. टेक अ ट्युनिंग फोर्क, टेक अ ट्युनिंग फोर्क ऑफ सर्टन फ्रिक्वेन्सी. ट्युनिंग फोर्क इज सेट इन टू व्हायब्रेशन्स. द स्टेम ऑफ व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क इज हेल्ड ऑन द surface of sonometer box. Then the string is made to vibrate by external periodic force. When frequency of external periodic force, that is frequency of tuning fork, is equal to natural frequency of string, then string vibrate with maximum amplitude, and that is known as resonance. When frequency of tuning fork, that is frequency of external periodic force, is equal to natural frequency of string, the string vibrate with maximum amplitude and the paper rider which is kept midway between the knife edges is fall down. रेझोनन्स ज्यावेळी ऑकर होतो त्यावेळी या नाईफ एजेसच्या मध्ये जो आपण पेपर रायडर ठेवला आहे त्यांना हा काय होतो, खाली पडतो. आता बघा, AB is the vibrating length, N is the frequency of tuning fork, then fundamental frequency is given as N is equal to 1/twice L into square root of T divided by M. N is the frequency of string, L is the vibrating length AB, T is the tension applied along the string, and M mass per unit length of string. Thus, with the help of sonometer, we can find out the frequency of tuning fork. विद्यार्थ्यांनो, तुम्ही ही फिगर पुन्हा परत काढायची आहे, टेक्स्टबुकचा वापर करायचा आहे आणि आपण आज जे जे काही शिकलो ते पुन्हा तुम्ही वाचून काढायचं आहे. त्याच्यावरून तुम्ही एक्झरसाइज सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.